नमस्कार मित्रांनो, बऱ्याच जणांचे प्रश्न येत आहे की आता पवित्र पोर्टलवर नेमकी काय चालू आहे. 31 मे ही जाहिरात देण्याची शेवटची तारीख असेल का? प्रेफरन्स निवडायला कधी येतील आणि फायनल जॉईनिंग आपली कधी मिळेल, या सर्व प्रश्नांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शिक्षक भरती संदर्भात अशाच माहितीसाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न म्हणजे पोर्टलवर नेमकं काय चालू आहे. तर पवित्र पोर्टलवर सध्या रिक्त पदांची जाहिरात टाकण्याचं काम चालू आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर शिक्षक भरतीच्या प्रोसेसमध्ये पहिली पायरी म्हणजे समायोजन, त्यानंतर बिंदू नामावली आणि बिंदू नामावलीनंतर रिक्त असलेल्या पदांपैकी 80% पदभरती ही पवित्र पोर्टल मार्फत केली जाते. आता या रिक्त पदांची जाहिराती सध्या पवित्र पोर्टलवर टाकण्याचं काम चालू आहे. ते कशा प्रकारे असते ते थोडक्यात दाखवतो. ज्या दिवशी जाहिराती पब्लिश केल्या जातील त्या दिवशी तुम्हाला अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्याच्या जाहिराती पाहायला मिळतील. या जाहिरातीमध्ये अजून काय काय असतं याचा सेपरेट व्हिडिओ मी बनवला आहे. तो पाहायचा असेल तर तुम्ही वरती आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता. पवित्र पोर्टल ही एक संगणकीय प्रणाली आहे. यामध्ये जास्त करून चूक होत नाही. तुम्ही ज्या जागेसाठी ज्या विषयासाठी पात्र आहे त्या जागेचे तुम्हाला प्रेफरन्स येतात. यावर्षी तुम्ही कास्टमधून जरी CET किंवा TET पास असाल तरी तुम्हाला ओपनच्या जागा येतील. एखाद्या जिल्ह्यामध्ये तुमच्या कास्टच्या जागा नसतील तर तुम्हाला तिथे ओपनच्या जागे सुद्धा दाखवतील आणि तो प्रेफरन्स निवडायसाठी येणार आहे. काही कारणास्तव जर तुम्ही ज्या जागेसाठी पात्र नाही त्या जागा तुम्हाला आल्या आणि तुम्ही तिथे प्रेफरन्स दिला आणि तिथे तुमची निवड झाली तर तुम्ही भरतीतून बाद ठरता. त्यामुळे प्रेफरन्स देताना आपण त्या जागेसाठी पात्र आहोत का नाही हे पाहूनच प्रेफरन्स दिले पाहिजे. दुसरा प्रश्न असा आहे की 31 मे ही जाहिरात देण्याची शेवटची तारीख असेल तर थोडक्यात सांगायचं झालं तर नाही. 31 मे ही जाहिरात देण्याची शेवटची तारीख नसणार आहे, कारण बऱ्याचशा आस्थापनाचा अजून संच मान्यताच पूर्ण झालेली नाही आहे. त्यामुळे 31 तारखेपर्यंत जाहिराती देण्याचं काम अशक्य आहे. मग आता जर 31 मे ही शेवटची तारीख नसेल तर मग कधीपर्यंत ही तारीख वाढू शकते असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल. तर 2022-23च्या भरतीला 99 दिवस म्हणजे 3 महिने फक्त जाहिराती देण्यासाठी पवित्र पोर्टलवर टॅब ओपन होता. मग यावर्षी ही 3 महिने हा टॅब चालेल का? तर याचं उत्तर आहे नाही. 2022-23च्या भरतीमध्ये ज्यावेळेस टॅब ओपन चालू झालता त्यावेळेस त्याला कोणतीही शेवटची तारीख देण्यात आली नव्हती. जशी या भरतीला 1 मे ते 31 मे ही फक्त एका महिन्याचाच कालावधी देण्यात आलता, तसा ज्यावेळेस 2022-23च्या भरतीला टॅब ओपन झालता त्यावेळेस त्या दिवशी कोणतीही शेवटची तारीख त्याला दिली नव्हती. त्यांना त्यावेळेस बरेचसे आस्थापना म्हणजे खाजगी संस्था या पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती करून घेण्यासाठी तयारच नव्हते. ह्यावेळेस तसं नाही आहे. ह्यावेळेस बरेचसे असे प्रकार झाले आहे की संस्थांना फक्त पवित्र पोर्टलमधूनच भरती घेणे हे कंपल्सरी झालं आहे. त्यामुळे आता त्यांना कळून चुकलं आहे की आपल्याला फक्त शिक्षक भरती ही पवित्र पोर्टल मार्फतच करून घ्यायची आहे. 2022-23च्या भरतीला 15/1/2024 ही टॅब जाहिराती प्रसिद्ध करण्याची शेवटची तारीख होती. त्यानंतर ते वाढवून 22/1/2024 करण्यात आली. या 7 दिवसात बऱ्याचशा अशा जाहिराती या पवित्र पोर्टलवर जास्त आल्या होत्या. त्यामुळे या भरतीला मागच्या भरतीसारखे 3 महिने लागणार नाही, त्यापेक्षा लवकरच भरती होणार आहे. पण आत्ता तारीख वाढून जर 15 ते 20 दिवस जरी वाढवली तरी त्यामध्ये काही नाराज होण्यासारखं नाही, कारण जितक्या जास्त जागा येतील तितक्या जास्त आपलं सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात. त्यामुळे ही जाहिरात जास्तीत जास्त वाढवून 15 ते 20 तारखेपर्यंत टॅब जास्त वाढू शकतो. किंबहुना त्यापूर्वी ही प्रोसेस पूर्ण होऊ शकते, पण त्यापेक्षा जास्त दिवस लागणार नाही, कारण आता ही पवित्र पोर्टलचं काम हे परीक्षा परिषदेक आहे. त्यामुळे ते त्या वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करते. ही धाराशिव जिल्ह्याचे असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये पवित्र पोर्टलमध्ये बिंदू नामावली पूर्ण करण्याचे संच मान्यता पूर्ण करणे आणि लवकरात लवकर शिक्षक भरती पूर्ण होण्यासाठी आता प्रशिक्षणही चालू करण्यात आलेले आहे. अशा प्रकारे लवकरच भरती होईल. 2022-23चा जितका कालावधी लागला तेवढा कालावधी या भरतीला लागणार नाही. तिसरा प्रश्न येतो की मग शिक्षक भरतीला प्रेफरन्स निवडायला कधी चालू होते. तर ही जी जाहिराती देण्याचा टॅब बंद झाल्यानंतर 7 ते 8 दिवसांनी, जास्तीत जास्त 10 दिवसानंतर आपल्याला सर्व जाहिराती या पब्लिश केल्या जातात. त्याच दिवसापासून आपल्याला प्रेफरन्स निवडायला चालू होतात. जाहिराती देण्याचा टॅब हा कितीही वाढवला, समजा 15 दिवस जर वाढवला तर 15 जून ही शेवटची तारीख समजा आणि त्यानंतर 25 जूनपासून प्रेफरन्स देण्यासाठी चालू होतील. जास्तीत जास्त जर शाळेत जर लवकर जाहिराती पब्लिश आल्या नाही तर 1 जुलैपासून आपल्याला प्रेफरन्स निवडायला चालू होऊ शकतात.
हा अंदाज मी मागील भरतीचा घेऊन देत आहे किंवा कोणतीही भरतीची जॉईनिंग ही कोणत्या तरी चांगल्या दिवशी दिली जाते. म्हणजे थोडक्यात आता 15 ऑगस्ट जवळ येत आहे, त्या दिवशी सर्वांना जॉईनिंग मिळू शकते. जर त्यांनी ठरवलं की 15 ऑगस्टच्या आधी शिक्षक भरती करणं गरजेचं आहे, शिक्षक हे शाळेत गेलेच पाहिजेत, तर ते जुलैमध्ये पण आपल्याला जॉईनिंग देऊ शकतात. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळालं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शिक्षक भरतीच्या अशाच माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.